वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या युतीनंतर अकोल्यातल्या जागेवरनं राजकीय चर्चा सुरू आहेत। प्रकाश आंबेडकर यांना अकोला मतदारसंघाबद्दल विचारलं असता प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले आपण बघूया। मी कुठूनही निवडणूक लढवेन असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असल्याचं कळतं। या संदर्भात जोरदार बॅनरबाजी सुद्धा झालेली आहे आणि अकोल्याच्या जागेवरनं आता प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता आपण कुठूनही निवडणूक लढवायला तयार असल्याचं ते म्हणाले। माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना एकत्र घेऊन सन्मानानं महाराष्ट्रात पुढे जाणार आहोत। लवकरच तुम्हाला निर्णय लागेल। एक नक्की या महाविकास आघाडीमध्ये एकमत नक्की आहे की अकोल्याची जागा ही परंपरेनं माननीय प्रकाश आंबेडकरच लढतात आणि त्यांनीच ती लढावी। आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आणि याशिवाय आणखी आपल्याला कोणत्या जागेवर वंचित उमेदवार उभे करता येतील एकमेकांच्या मदतीने ह्याच्यावर चर्चा जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आली आहे। मी मुंबईमध्ये सुद्धा लढू शकतो, त्याच्यामध्ये काय आहे। मी पुण्यातून सुद्धा लढू शकतो, काय त्याच्यामध्ये। मी उद्या सर यूपी मध्ये जाऊन बदोईमध्ये सुद्धा जाऊन लढू शकतो, मला चिंता नाहीये कुठल्या मतदारसंघाची। इतरांना मतदारसंघाची चिंता असते, मला मतदारसंघाची चिंता नाहीये।